सांगली जिल्हा बँक अपहार, 7 कर्मचारी बडतर्फ, सुमारे 2.11 कोटींचा घोटाळा, आणखीन 18 जणांवर टांगती तलवार। शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या जिल्हा बँकेतील 7 कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे। या 7 कर्मचाऱ्यांनी मिळून विविध शाखांमध्ये 2,60,60,824 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे। अपहार प्रकरणी अजून 18 कर्मचाऱ्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू असून त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे। बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे, शाखा बसरगी, योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार, शाखा मार्केट यार्ड तासगाव, बाळासो नारायण सावंत, आऊ वसात पलूस, प्रताप गुलाब पवार, मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे व दिगंबर पोपट शिंदे, शाखा नेलकरंजी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना भरपाई अनुदान स्वरूपात मदत दिली जाते। जिल्हा बँकेत गेल्या 8 ते 10 वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची सदर मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे। या रकमेत बँकेच्या काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या आहेत। वास्तविक हा अपहारही 4 ते 5 वर्षांपूर्वी झाला आहे। मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी बँकेच्या सर्व शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरू केल्याने त्यात हे घोटाळे पहिल्यांदा उघडकीस आले। शाखा अधिकारी व लिपिक, काही ठिकाणी शिपाई यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या मदतीवर डल्ला मारला आहे।